जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा येथील जीर्ण झालेल्या इमारतीमुळे डॉक्टरांच्या निवासस्थानात सध्या ओपीडी सुरू असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप निशाणे आजपासून आमरण उपोषणावर बसलेत। नवीन इमारतीचे बांधकाम तसेच रुग्णांची होणारी गैरसोयीचे अशा अनेक मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जीव गेला तरी उपोषणावर बसून राहणार असल्याचं सांगितलं। मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्र जवळपास 18 ते 20 गावातील रुग्ण आरोग्य केंद्रात दररोज तपासणी करता येतात, परंतु जर एखाद्या रुग्णाला भरती करायचं असेल तर जागा नसल्याने येथील कर्मचारी हात झटकून बाजूला होतात, कारण ओपीडी सुरू असलेली इमारतीत जागा भरतीकरिता अपुरी पडत असून हे आरोग्य कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे। त्यामुळे रुग्णांना 15 ते 20 किलोमीटर तिरोडा येथे तालुक्याच्या ठिकाणी रुग्णांना भरतीकरिता जावं लागत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप निशाणे यांनी आजपासून आमरण उपोषण पुकारलं। यावर आता प्रशासन जागा होणार की धृतराष्ट्र सारखा डोळ्यांवर पट्टी बांधून राहणार का अशी देखील चर्चा परिसरात रंगू लागली आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। सध्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा परिसरात येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटाची जी इमारत आहे ते जीर्ण झालेली आहे आणि ह्या जीर्ण इमारतीमुळे जेथील जे रुग्णसेवा आहे रुग्णसेवाला फार अडचण निर्माण होत आहे। याच्याकरता जे प्रहार तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत प्रदीप निशाणे यांनी एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आंदोलन म्हणजे त्यांनी आमरण उपोषणच करायचे नेमके ठरवलेले आहे। यावर आता प्रशासन कोणती काय कारवाई करते हे आपल्याला पाहण्यालायक मिळणार आहे। तर आपण जाणून घेऊया प्रदीप निशाणे यांनी हा एवढा मोठा जो आंदोलन केलेला आहे याच्या मागचं नेमकं कारण काय आहे। मी 6 डिसेंबर 2024ला मी आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदला मी एक निवेदन दिलं होतं की इथं मुंडीकोटा जे जीर्ण झालेली जी इमारत आहे ते तातडीने निर्माण करण्याकरिता मी पत्र दिला होता, कारण की इथली जी आरोग्य व्यवस्था आहे ते टोटली ढासळलेली असल्यामुळे आम्हालाही वाटलं, कारण की इथल्या जनतेने आम्हाला ज्या अपेक्षाने मला मतं दिलं होते, माझं एक नैतिक जिम्मेदारी समजून मी पुन्हा मग अजून एक पत्र दिला 24 जानेवारी 2025ला, पण प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही। त्याने मला 28 तारखेला एक पत्र पाठवलं। त्या पत्रात असं होतं की इमारत सँक्शन झालेली आहे, तुम्ही आंदोलन करू नका, पण माझ्या समाधानकारक असं त्याच्यात मला समाधान मिळालेलं नाही। त्याच्याकरता मी लगेच दुसऱ्या दिवशी पत्र दिलं प्रशासनाला की तातडीनं आम्हाला समाधान झालेलं नाही, आम्हाला काहीतरी आमच्या ज्या अटी होत्या, कारण का आम्हाला महत्त्वाचा विषय म्हणजे हे काम सँक्शन कधी झालं त्याचं पत्र द्या किमान व आम्हाला निविदा कधी काढताय त्याचा आम्हाला तारीख पाहिजे होती। आणि कार्यक्रम आदेश आम्हाला ह्या 3 गोष्टी जर आमच्या प्रशासनाने 3 मान्य जर केल्या तर डेफिनेटली आम्ही आंदोलन सोडू, कारण की इथल्या जनतेला खूप त्रास होत आहे। इथं नसबंदीचे कार्यक्रम नाही होत आहेत, प्रसूतीचे कार्यक्रम नाही होत, निवड का टॅबलेट देण्याचा कार्यक्रम आहे। एवढं मोठं सगळं 6 सबसेंटर इथं यार्ड केलेले आहेत या प्रायमरी आरोग्य केंद्राला, पाहिजे तेवढा नाही। मुंडीकोटा एक खूप मोठा गाव आहे आणि मार्केट प्लेस आहे, इथं जास्तीत जास्त लोकांची वर्दळ असते या आणि कारण की त्या सर्वसामान्यांना एक न्याय मिळत नाही आहे। त्याच्याकरता आम्ही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथं स्थायी ठाम म्हणून बसला असेल, माझ्या जीवाला काही झालं तरी चालेल। प्रदीप निशाणे तालुका अध्यक्षांनी आपल्यासुद्धा सांगितलं की त्यांच्या काही जे मागण्या आहेत ते मागण्या पूर्ण होतपर्यंत जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हे जे आमरण उपोषणाचे त्यांनी जे पाऊल उचलले आहे ते पाऊल मागे फेडणार नाही। N24 मराठी करता अमरदीप बडगे, मुंडीकोटा, गोंदिया। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।